हॅलो नमस्कार, किचन स्टारमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण रेसिपी घेऊन आलेलो आहोत, ते म्हणजे मटर पनीर पुलाव। अप्रतिम असा मटर पनीर पुलाव आज मी तुम्हाला दाखवणार आहे। हॉटेलची बिर्याणीसुद्धा फेल आहे या मटर पनीर पुलाव पुढे। तर चला सुरुवात करूया रेसिपीला। इथं मी पनीर घेतलेले आहे 200 ग्रॅम, त्याचे छोटे छोटे पीस केलेले आहेत आणि त्याला आता लाल तिखट, हळद आणि मीठ लावून मस्त असं मिक्स करून घेणार आहे। पनीरचे पीस छोटेच ठेवायचे आहेत, मोठे ठेवले तर ते तुटतात फ्राय करताना। तर इथं मी आता एक कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यात थोडं तेल घातलेलं आहे आणि पनीरचे पीस आता त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत पनीरचे पीस फ्राय करून घ्यायचेत। या पद्धतीने तुम्ही पाहू शकता। आता आपलं पनीर कुरकुरीत झालेलं आहे, मस्त असं तुम्ही पाहू शकता। आणि मी आता एका भांड्यामध्ये काढून घेत आहे। तर या प्रकारे पनीरला फ्राय करून घ्यायचं। आता मी इथे एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि जे पनीर फ्राय केलेलं तेल होतं तेच तेल मी इथे भाताला वापरणार आहे, पुलावला वापरणार आहे। तर याच्यामध्ये आता मी तेल गरम झालेलं आहे, थोडंसं जिरं टाकते। गॅस मीडियम ठेवायचा आहे। थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला, काळी मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र, सर्व गरम मसाला टाकायचा। आणि कांदे, 2 मोठ्या साईजचे कांदे मी बारीक पातळ चिरून घेतलेले होते, आता ते कांदे टाकायचे आहेत आणि मस्त असा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा थोडा लालसर झाला की अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि मस्त एकजीव करून घ्यायचं। 2 मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचा कांदा। त्याच्यानंतर मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे कट करून, तो टोमॅटो घालायचा आहे। आणि मी गाजर आणि मटर, एक वाटी गाजर, 1 वाटी मटर असं कट करून घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आणि चांगलं सर्व भाज्या मिक्स फ्राय करून घ्यायच्यात, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ। तर मी इथे 1 चमचा आणि थोडंसं वरून मीठ घातलेलं आहे। आणि याच्यामध्ये घालायचं आता आपल्याला लाल तिखट, 2 चमचे लाल तिखट घालणार आहे आणि थोडीशी अर्धा चमचा हळद। आणि आता परत एकदा ह्याला मस्त असं ढवळून घ्यायचं। भाज्या मस्त अशा फ्राय झाल्या म्हणजे भाताला एकदम मस्त टेस्ट येते। हे मी आता घरचे तांदूळ घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। घरच्या तांदळांमध्ये सुद्धा मटर पनीर पुलाव तयार होतो। घरचे तांदूळसुद्धा खूप टेस्टी असतात आणि बारीक साईजचे तांदूळ घेतलेले आहेत मी। आता या प्रकारे सगळं भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि तांदूळ मी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता याच्यात तांदूळ घातलेत। तर मस्त असं हे सगळं मिक्स करून घ्यायचे, तांदूळ एकजीव करून घ्यायचे। आणि एका साईडला आपल्याला गरम पाणी करत ठेवायचे। भातामध्ये गरम पाणी घातलं तर वेगळीच एक टेस्ट येते, थंड पाणी घालायचं नाही आहे। एकदम साधी सोपी पद्धत आहे। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर कमेंट करून नक्की कळवा। आता इथं मी रेडीमेड तो गरम मसाला असतो तो घेतलेला आहे, बिर्याणीचा मसाला। त्याने आपल्याला एकदम मटर पनीर पुलावला बिर्याणीसारखी टेस्ट येते, एकदम छान। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। या प्रकारे मटर पनीर पुलाव एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कसा झाला आहे तो मला कमेंट करून नक्की कळवा। एकदम माझी साधी सोपी पद्धत आहे। आता याच्यात मी पाणी घातलं आहे आणि आता मीडियम गॅसवरती याला शिजू द्यायचे। हा
मटर पनीर पुलाव एकदा तुम्ही खाल्ला तर बिर्याणीची टेस्टसुद्धा विसरून जाल असा हा भात तयार होतो। तर आता 5 ते 7 मिनटं झालेली आहेत, भात शिजत होता। आता मस्त अशी भाताला उकळी आलेली आहे। तर एकदा आपण ह्याच्यातून ह्याला ढवळून घ्यायचे, परत एकदा मीडियम गॅसवरती शिजू द्यायचे। तुम्ही पाहू शकता भाताचं टेक्स्चर खूप मस्त असा भात तयार होतो। आता या स्टेजला थोडंसं पाणी असं सुकत आलं की आपल्याला पनीर घालायचं आहे। इथे एक महत्त्वाची टीप म्हणजे पनीर आधी घालायचं नाही, नाहीतर पनीर सगळं तुटून जातं आणि विरघळून जातं। तर तुम्ही या स्टेजला भात असा सुकायला लागला, थोडंसं पाणी राहिलं असेल, ओलसर राहिलं असेल, तेव्हाच पनीर घालायचं आहे आणि एकदा थोडंसं हलक्या हाताने त्याला ढवळून घ्यायचं, जास्त ढवळायचं नाही। आणि या पद्धतीने तुम्ही पाहू शकता। आणि गॅस आपल्याला आता स्लो करायचा आहे आणि याच्यावर आता आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे। परत 5 मिनटासाठी याला वाफ देऊन घ्यायची आहे। आता 5 मिनटं झालेले आहेत, आपला पुलाव बघा रेडी झालेला आहे। खूप छान असा सुंदर असा पुलाव आपला रेडी झालेला आहे। आता वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली मी इथे, तुम्ही पाहू शकता। आणि आपला आता पुलाव रेडी झालेला आहे। तर आता एका प्लेटमध्ये मी सर्व करणार आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आजची मटर पनीर पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। आणि परत भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे खात राहा। धन्यवाद।